मला माझा नाद आहे, आपली ज्वारी पाड्याशिवाय दुसऱ्याच्या खळ्याला जात नाही. हो, असा नियम असावा. पण तो माणूस बहादर होता, त्यानं मला घरी आहेर पाठीला. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदाखांदी चोर. नशीब बरं बाळायचं, घरी आहेर आला. औपचारिकता लक्षात आली गोसावी बुवा. ज्या माणसानं एवढी आपल्यावर श्रद्धा, आपण कार्यक्रमाला उपस्थित नसताना आपल्याला तो आहेर म्हणजे केवढ्याचा असेल तो नाही, सन्मानाची किंमत केल्या जात नाही, तो एक आदर आहे. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, त्या वास्तुशांतीला 10-15 दिवस झालेत, आपण सकाळी सकाळी त्या भागात कीर्तनाला चाललो, आता जाता जाता त्यांच्याकडे चहा घेऊ, काय दूध चहा पाणी काय असेल घेऊ आणि त्यांना भेट देऊ. की आम्हाला त्या दिवशी येणं झालं नाही, पण त्यानं सांगितलं 4 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला संदेश आलाय, तो माणूस गेला. आता मला काय तसा मोबाईल नसल्यामुळं कळालं नाही, ते व्हॉट्सअप वगैरे काही नाही कळालं नाही. पण ड्रायव्हरनं सांगितलं, राजेहो लक्षात घ्या, 2.25 कोटीचं घर ज्यानं बांधलंय त्या घरात राहू द्यायचं का न राहू द्यायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे, तुमच्या नाही, तुमच्या नाही, तुमच्या नाही. 1200 कोटीची प्रॉपर्टी रामसर एका माणसाची, एकच मुलगा, 1200 कोटीची प्रॉपर्टी. मुलगा धुळ्याला शिकायला होता. आता 1200 कोटी रुपये ज्याच्या बापाकडे त्याचं पोरग कशाला शिकायला ठेवलं. एक जण म्हणला कशाला शिकवायचं, म्हणलं हे सांभाळण्यासाठी शिकावं लागेल, नाही तर हे 1200 कोटी तर बाप मारायच्या 13व्याला ठवाचं नाही. ते 13व्याच्या दिवशी 10व्याच्या दिवशी ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा राहायची नाही ना. जाऊ द्या, ब्राह्मण फुकट करील एखाद्या वेळेस, मी जवळचा असलो तर फुकट करील. पण त्या या पिंडावर ठेवाला तर एखादा आणा लागन, आदला पिंडावर ठेवाला म्हणून शिकायला धुळ्याला ठेवलं. पण ते इतकं शहाणं होतं, ते वाढदिवसाच्या दिवशी धाब्यावर जेवायला गेलं, स्कूटीला कट हाणू लागले आणि कंटेनर खाली गेलं. कानाच्या वरी असा रुपयासारखा भाग त्याचा फुटला गेला. सगळी ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. काही गर्व करू नका. हो, अतिताईपणा कशाचाच नाही. गाड्याचा गर्व नको, पैशाचा गर्व नको. एक जण परवाला सांगतो बरं का, पुन्हा डबल सांगतो, त्या पोराचं अशी चावी फिरू लागला, मग ते बुवा अशी गाडीची चावी अशी, ती आता चावीला किचन असते ना, ते असं गोल अशी फिरू लागला. तर मी म्हणलं, मी 10 मिनटं झालं, तू चावी कशी काय फिरवायला. मित्रच होता, म्हणला तुला दाखवायलो. म्हणलं मला कसं काय दाखवायला. म्हणलं मागच्या आठवड्यात 12 लाखाची गाडी घेतली. म्हणलं मला दाखवायला कशाला तू. नाही म्हणला, मला बऱ्याच दिवसापासून खंत होती, तुला गाडी येईन मला नाही. म्हणलं मग तू गाडी घेतली तर अभिनंदन. नाही म्हणला, तुला गाडीतच न्यायचं आहे. मी म्हणलं प्रांजळपणानं बस म्हणत असेल तर 2-4 दिवस कीर्तनाला तूही नेतो, पण फुगीरपणात म्हणत असेल तर मी रावणालाही मोजित नाही, तर तुला कसा मोजीन. नाही म्हणला 12 लाखाची गाडी. म्हणलं ऐक, ठाणा रेल्वे स्टेशनला मला घ्यायला आलेला एक व्यक्ती तो तृतीयपंथी होता, त्याला 2.25 कोटीची गाडी बसायला होती. इथं कोणी बी हातवरी करून सांगावं 2.25 कोटीची गाडी कोणाला आहे. या महाराष्ट्रातला, या भारत देशातला टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, सुपारीचं व्यसन नसणारा तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. त्याला म्हणलं 12 लाखाची गाडी, त्याचे टायर तरी येतील का. आणि कशाला शहाणपणा करतो. मला असं वाटतंय की त्यानं श्रीमंत म्हणावा की त्याच्यापेक्षा जगात कोणी नसावा. त्यानं म्हणावं मी मोठा आहे, माणसानं त्यानं म्हणावं मला महागडी गाडी आहे, त्याच्यापेक्षा किमान तालुक्यात तरी कोणाला दुसरी नसावा. अरे कोपऱ्या कोपऱ्यावर गाड्या लागल्यात, त्याच्यावर धूळ पुसायला कोणी नाही. आणि काय सांगतो तुम्हाला, गाडी मला घोडी मुकाट्या बस. हे 2-4 पत्रातल्या लोकांना सांभाळ, येड्यासारखं करू नकोस. 1200 कोटीची प्रॉपर्टी. एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. तिथं नेल्याच्या नंतर मोठी मोठी वैद्यकीय क्षेत्रातली लोकं आली. आयुष्य असल्यावर प्रयत्न करत आहेत. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. जालना हॉस्पिटलला दाखल झालो. आदरणीय हुशे साहेबांनी माझ्यावर फारशी चर्या केली आणि मी निदान बसून तरी कीर्तन करण्याच्या लायकीच आहे. असं काम शेतात किती पण करतो, पण 20 मिनिटाच्या नंतर पाय थरथर कापतोय. चालतो किती पण. आता तर खूप चालणार आहे 3 महिने. 2-3 महिने फोनही करू नका कीर्तनासाठी.
तसं त्या व्यक्तीला चेन्नईला बऱ्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातले लोक आले. एवढा मोठा माणूस म्हणलं तिथं कमी असेल का मग ते बाबा, एअर ॲम्ब्युलन्सनं नेलं ते शरीर. वैद्यकीय क्षेत्रातली एक तज्ज्ञ व्यक्ती होती, व्हीलचेअरवर चालली होती. 1200 कोटीची प्रॉपर्टी, रामसर एकुलता एक मुलगा. डोळे भरून आले. वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या तज्ज्ञ व्यक्तीनं, तो ब्रेन तज्ज्ञ, मेंदूचा डॉक्टर होता आणि परिचित होता. सर, हा मुलगा माझं जीवन आहे, हा जर संपला तर माझ्या आयुष्याची राख रांगोळी आहे, हे कोण सांभाळीन. महाराज, अशी प्रसंग येत असतात पैशावाल्याला. महाभारतातला एक गोड प्रसंग आहे. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापली. मूर्ख होता अश्वत्थामा. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, आणि अश्वत्थामावधी पांडव पुत्र 5 झोपीत कापले. निष्पाप लेकरायला कापलं. महाराज, या भारत देशातला मानवी लोकातला एक सिंह होता. 4 सिंहापैकी एक सिंह. 2 सांगतो, एक कर्ण आणि एक अभिमन्यू. 2 राहू द्या ना, सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मानवी क्षेत्रामध्ये 4च सिंह होते, 4. त्याच्यापैकी एक कर्ण आणि एक अभिमन्यू. तो अभिमन्यू रामसर मारला गेला. पण मला सांगा, पांडवांना जिंकून काय फायदा होता? रक्तरंजित गादी प्राप्त झाली. महाराज, या पांडवांच्या कुळातली अर्जुनाची सून उत्तरा हिने देवाला विनंती केली, देवा, स्वतःच्या संसाराची राख करून तो आम्हाला राज्य देण्यासाठी आलास. द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाचे 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. वज्र नावाचा नातू वाचला फक्त. मग स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठुलं. आम्हा पांडवांचं एवढं मोठं वर्चस्व या पवित्र भारत देशात वाढवतोस तेव्हा, जरी कौरव मेले पांडव जिंकले तरी या गादीवर बसायचं कोणी? द्रौपदीची 5 मारली. माझ्या पतीला मारलंस. महाराज, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर किती धाडशी बाई असेल, कल्पना करा. किती धाडशी बाई असेल, किती धाडशी बाई. नवरा मृत्यू पावला. नवरा 22.5 वर्ष वय होतं नवऱ्याचं, आणि तो नवरा भारत देशातला मानवी सिंह मृत्यू पावला. तो किती मोठ्या मंत्र्याचा जवळचा, पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भासा अभिमन्यू महाराज. आणि त्याची पत्नी उत्तरा सांगते, देवा, कशाला दिलंस रे आम्हाला? जरी माझे सासरे जिंकले तरी हे खायचं कोणी? त्यावेळेला 4.5 महिन्याचा गर्भ पोटात होता. आणि मग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं. सुदर्शन पाठविलं, सूक्ष्म रूप घेतलं, श्वासात आत प्रवेश केला आणि त्याचं संरक्षण केलं. महाराज, त्या 1200 कोटीवाल्याला तेच झालं असेल रामसर, जे उत्तरेच्या बाबतीत झालं का, तेच 1200 कोटीवाल्याला झालं असेल. तेव्हा त्या डॉक्टरना सांगितलं, सरजी, हे मुलगा माझं जीवन आहे, हे संपला, सगळं माझा उन्हाळा झाला. महाराज, वैद्यकीय क्षेत्रातली मोठी व्यक्ती ओटीमध्ये चालले होते, ऑपरेशन थिएटरमध्ये. जाता जाता खिशातली नॅपकिन काढली आणि 1200 कोटीची प्रॉपर्टी ज्याच्याकडे आहे त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा, मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. तुम्ही व्यापार क्षेत्रात आहात, मी वैद्यकीय क्षेत्रात आहे. मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. माझ्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये एक धन्वंतरी नावाची देवता आहे. 14 रत्नापैकी एक रत्न आहे धन्वंतरी नावाचं. रत्न 14 रत्नापैकी प्राप्त झालं. एक चतुर्भुज मूर्ती असते, हातामध्ये अमृताचा कलश असतो. ही मूर्ती वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांच्या ऑफिसमध्ये असते. त्याला डॉक्टर थोडा भानावर असला तर, नाही तर त्याला त्याचं कळतच नसेल तर त्याला काय घेणे, त्याच्याशी काही संबंध नाही ना. ते वैद्यकीय, तो धन्वंतरी आहे. माझ्या वाचनामध्ये विश्वामध्ये 6 वैद्य झाले, त्याच्यापैकी 2 सांगतो. 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी आणि 2 नंबरचा वैद्य सुषेण. ज्या सुषेणानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे डोळे पुसले. मर्यादा पुरुषोत्तम का नाव पडलं पुरुषोत्तम? पृथ्वीवर जितके देश आहेत आणि या सर्व देशात पुरुष आहेत, सर्व पुरुषातला उत्तम त्याचं नाव पुरुषोत्तम. कारण रामासारखा उत्तम पुरुषच नाही, रामासारखा उत्तम पुरुष नाही. अगा, चित्रीची देखुनी कामिना. चित्रातली स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत नव्हता त्याला म्हणायचं राम. चित्रातली सुद्धा स्त्री आवडत नव्हती सीतेच्या व्यतिरिक्त, त्याला म्हणायचं राम.
आणि सर्वत्र सौंदर्य दिसल्याच्या नंतर आपल्यात काम उत्पन्न होतो. आपल्याला म्हणायचं रावण विठाला विठाला. महाराजा सुषेण नावाच्या वैद्यांनी लक्ष्मणांना अमृतवेली दिल्या आणि त्या अवस्थेतून बाजूला केलं. रामचंद्राचे डोळे पुसले. तसा हा धन्वंतरी आहे. डॉक्टरांनी सांगितलं, दादा तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, 1200 कोटीची तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याच्यातले 5-25 कोटी रुपये डॉक्टरला देऊ केले. तुमच्या मानानं तुमचं हॉस्पिटल इतकं मोठं नाही, ह्या 5-25 कोटीत तुम्ही इतकं सुंदर हॉस्पिटल करा. पण डॉक्टरनं सांगितलं, दादा याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ? काही नाही, एकच काम करा, माझा मुलगा मरू देऊ नका, माझा मुलगा मरू देऊ नका. डॉक्टरनं सांगितलं, दादा तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, क्रांती केली, मी वैद्यकीय क्षेत्रात मला धन्वंतरीची कृपा झाली, पण एक लक्षात ठेवा, मला सुद्धा एकच मुलगा आहे. डॉक्टरनं सांगितलं, मला सुद्धा एकच मुलगा आहे. तुमचा मुलगा ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये त्या टेबलवर असेल, त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करत असताना मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला असं डोक्यातलं काढून टाकेल. त्या ऑपरेशन करत असताना मी असं समजेल की माझाच मुलगा आहे, स्वतःचा मुलगा समजून मी त्याचं ऑपरेशन करेल. काय मला धन्वंतरीच्या कृपेने माझ्या वैद्यकीय क्षेत्रातला जेवढा अभ्यास आहे तेवढा ओतण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा दादा, मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे. मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मृत्यू अटळ आहे, शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. कल्पना करा, एखाद्या शाळेमध्ये आमदाराचा नातू शिकत असेल, मंत्र्याचा मुलगा शिकत असेल, एखाद्या व्यापाऱ्याचा नातू शिकत असेल, हजारो एकर शेती आहे त्या शेतकऱ्याचा मुलगा शिकत असेल, जागतिक लेवलला गाजलेल्या महाराजाचा मुलगा शिकत असेल, कोणाचा शिकत असेल, त्याच्यापेक्षा विश्व ज्याच्या कृपेने चालतोय तो जगाचा बाप ज्या शाळेत शिकतो ती शाळा किती मोठी असेल कल्पना करा. त्या शाळेतले गुरुजी होते, त्या शाळेतले शिक्षक होते महर्षी सांदीपनी. परवाला एका माणसाकडे गेलो, गडबड होती, घालमेल होती. मला त्यांनी 20 मिनिटं बसायला लावलं आणि मुलांना खालपर्यंत सोडलं. मी म्हटलं, तुम्ही एवढ्या गडबडीत लेकरं शाळेत पाठवली, त्यांना डबे नाहीत, काय नाहीत? काही नाही म्हणे, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण शाळेत आहे. एका मुलाची फीस 2,27,000 रुपये आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये 4 फळं असणार, त्याच्यातली एक चकती का असणार, पण 4 फळं असणार, ते सक्तीनं खाऊ घालणार. दुपारच्या जेवणामध्ये 1.5 चपाती एकदम फलका असेल, ती खावीच लागेल. आमची लेकरं आमच्या हातानं खात नाहीत, पण तिथं खातात. इतकी सुविधा, एवढी सुविधा, एवढी सुविधा. मला सांगा, ज्या पंढरपुरातल्या मालकाने कृपा केल्याच्या नंतर आमची लेकरं त्या शाळेत आम्ही शिकू शकतो. आणि विश्वाचा बाप अशा शाळेत शिकत होता की त्या शाळेत शिकत भाकरी खाण्यासाठी त्याला स्वतः वाळलेलं सरपण आणावं लागायचं. झाडाच्या पडलेल्या काड्या कुट्या त्याला स्वतः आणावं लागायच्या, स्वतः. त्यावेळेला त्या शाळेतल्या गुरुजींच्या धर्मपत्नीनं त्याला जेवायला द्यायचं. महर्षी सांदीपनींची पत्नी जेवू घालीत होती. परत निघाले, विद्येचं अर्जन झालं आणि निघाल्याच्या नंतर गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं. राहू द्या गुरुजींचं बाजूला, गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं दर्शन घेतलं आणि तिचे डोळे भरून आले. माय रडता आपण? खन्या तू जातोस रे बाळा, एकेरी भाषा. विश्वरामसर ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात आणि त्याला एकेरी भाषा. कन्हैया जातोस रे? हो माय, मला काम पुढे बरंच करायचे, येतो मी. आईसाहेब तुम्ही रडता कशा करता? काही नाही रे बाळा, तुझ्यासारखाच मला एक मुलगा होता, पण समुद्र स्नान करण्याकरता गेला आणि सागरात बुडून तो मृत्यू पावला. मग आईसाहेब इतक्या दिवसात तुम्ही मला कधी दुःख सांगितलं नाही, तुम्ही रडल्या नाही, याचं कारण काय? काही नाही, मुलगा जरी मृत्यू पावला पण तुला पाहिल्यावर मुलाची आठवण होत नव्हती. तुला बघितलं की असं वाटायचं तू विश्वाचा बाप आहेस
आणि तूच आमचा मुलगा आहेस, पण आज तू आमच्या आश्रमातून जातोस म्हणून मला मुलाची आठवण झाली. एका पुराणाचा सिद्धांत आहे, तो मुलगा जगाच्या मालकाने परत आणला. आता कसा आणला, काय आणला, मी काय त्या गावचा सरपंच नव्हतो, त्याच्यामुळे मला काही इतकं इचकू नका. तुम्हाला जर पाहायचंच असेल तर पाहावे पुराणी विचारून. जमीन 300 एकर आणि बैल 2, कसं इतकं पाळी घालता येईल आहे का नाही. आकारात चाललंय माझं बी, तरी सांगण्याचा बऱ्यापैकी पाळी घालण्याचा प्रयत्न करतो, पण एवढं किती, आता एवढं शक्य नसतं ना ते. मग कसाच केला, आयुष्य तर वाढीता येत नाही. नाना प्रकारचे लोक चिकित्सक आहेत ना, आणि काही काही लोक इतके चिकित्सक झाले, दात पाड्यावर चावून गेल्यावर त्यानं माळी घातल्यात. दात पड्यावर जे ना चावून गेले का त्यानं माळी घातल्यात, आणि ते आम्हाला शिकित. पहिले महाराज असे नव्हतेच, म्हणलं आताच्या शेपटी आहेत का. अरे तू आता फुकून दिला तर ढवळ्या कोंबड्यासारखा तू हवास येईल, आणि तू आम्हाला शिकितो हरामखोरा. विठाला विठाला काय तर माहितीये का, याही लोकांचा दोष नाही मग ते भाऊ, आपल्या काही लोकांनी पानचिटपणा धरलाय म्हणून ही लोक नालायकपणा करतात. आपले लोक जर सक्षम राहिले तर काय कोणाची माय व्याली आपल्याला बोलायला. विठाला विठाला नियमाची चौकट आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, आचारसंहिता आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता आहे. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर पदर पडू देत नसेल तर सासरा चुलीला पाय लावून शेकायला. सुनानं पेटलेली धिलपी इकून ठोकायची, निकून काढायची. तिला कवडीचं पाप लागत नाही. कवडीचं पाप आचारसंहिता आहे ना, ज्याचा त्याचा नियम आहे. आपोआपल्या नियमात वागायचं, आपण आपल्या चौकटीत वागायचं. काय कोणाची माय व्याली. विठाला विठाला तो मृतपुत्र उठून दिला. जाऊ द्या, मला स्वर्गीय सौभाग्यवती विंदुबाईसाठी बोलायचं. महाराज विश्वाच्या बापाला जिनं भाकरी घातल्या ती महर्षी सांदीपनींची धर्मपत्नी होती. नाव काय होतं घरी गेल्यावर शोधा, मी राव ठेवून देतो. तसंच टी व्हीतल्या मालिकेंच्या बऱ्यापैकी बायकांची नावं तुमच्या पाठ आहेत. इथं कोरलेत, काळ जाव, इथं कोरलेत, इथं कोरलेत. शिक्षणाची गंगा जिथून सुरू झाली त्याच्या बायकोचं नाव तुमच्या अंतकरणात कोरा, की जेणेकरून तुमची लेकरं सात्विक होतील. सरजी तुमची आई किती शिकलेल्या होत्या मला माहीत नाही, हो, पण तुमच्या आईला अध्यात्माची आवड होती इतकं मात्र लक्षात ठेवा. सदाचार, सात्विकता ह्या वारकरी संप्रदायाशी आणि काळ्या मातीशी नाळ असलेली ज्या इंदुबाई होत्या, तुम्ही प्रयत्न करत असाल नवल नाही, तुमचं वर्णन करणार नाही असा विषय नाही, पण एक लक्षात ठेवा, एवढी मोठी तुम्ही शेतीमध्ये या पवित्र मातीला दूषितपणातून मुक्त करण्याची क्रांती तुम्ही करता, याच्या पाठीमागं तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे इतकं मात्र लक्षात ठेवा. कारण माणूस हा तसा मोठा होत नसतो. पाठांतर कोण करत नाही मग ते भाऊ, सगळे लोक पाठ करतात. मला जर तुम्हाला स्वरच नाही द्याला आणि तुम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडे गायन शिकायला गेले तर काय चलल तुमचं, नाही. आणि स्वर इकत भेटत असतो का महाराज. देवही देत नाही बरं, हे लक्षात ठेवा. देव देत नाही. देवाला जर देता आला असता तर देवाच्या जवळ राहणारी लय लोक आहेत, त्याला देता येत नाही. तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय देव देत नाही. आणि बायोडाटा बदलायची ताकद दोनच लोकात आहे, एक तर पूर्वज बदलू शकतात, अन्यथा संत बदलू शकतात. मधल्या कोणाच्याच बापाची ताकद नाही बायोडाटा बदलायची. विठाला महाराज संत का बदलू शकतात? तुम्ही चांगलं वागले तर संतांची कृपा होईल, आणि चांगलं वागले तर पूर्वजाची कृपा होईल. किंवा पूर्वजांची कृपा कशी होत असते? एका माणसानं बराशी खांदून 3 एकरची 27 एकर जमीन केली. बराशी खांदल्या, हमाल्या केल्या, ज्याच्यानेही त्याची कामं केली. एक टायमाची भाकरी कमी रामसर खाल्ली, फुटाण्यावर दिवस काढे, 4-2 शेंगादाण्यावर दिवस काढे, अर्ध्या भाकरीवर दिवस काढे, आणि 3 एकरची 27 एकर जमीन केली. किती कष्टानं केली. पण कालांतरानं सुनानं इतका कहर केला की तिच्या मेकअपसाठी मुलानं 7 एकर फुकली. तिच्या गन पावडरसाठी नवऱ्यानं 7 एकर फुकली. बापानं माईनं काय आशीर्वाद द्यावा पडड्या. अरे आम्ही 3 एकरची जमीन
लोकांचे फुटाणे खाऊन 27 एकर केली आणि तो बायकोच्या फॅरन लवलीसाठी 5-7 एकर इकलीस. आहा कटा त्याची करी ती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीत पितर, कटा त्याचे करीत पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. सगळ्यात मोठा जर प्रचंड शाप कोणाचा असेल तर तो आपल्या बापदाद्याचा असतोय आणि तो टाळण्याचा प्रयत्न करत जा. एखाद्या वेळेस देवाचा आशीर्वाद नाही भेटला तर जाऊ द्या, तुमच्या नशिबात संत नसतील तरी जाऊ द्या, पण आपल्या बापदाद्यांचा आशीर्वाद मात्र प्राप्त करत जा. विश्वातलं कोणतीच शक्ती तुमचं वाईट करू शकत नाही. चला शरीराची वय माती सांगतो, पण पूर्वजांच्या वाडवडिलांच्या आईच्या आशीर्वादाची ताकद किती मोठी. युद्ध चालू होतं, 18 दिवस युद्ध झालं, भारतीय युद्ध द्वापार युगातलं गोसावी. 18 दिवसाच्या युद्धामध्ये एका व्यक्तीला मारण्याची ताकद एकाच व्यक्तीत होती. मरणारा व्यक्ती होता दुर्योधन, मारणारा व्यक्ती होते भीम. भीम हा प्रचंड शक्तिशाली व्यक्ती. भीमाकडे जी गदा होती, प्रचंड शक्तिशाली गदा, आणि देवानं भीमाला सांगितलं होतं, भीम दादा, गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली मारत नसतात. पंढरपुरातलं किती गुंड आहे पान. पंढरपुरातल्या इतका चतुर आणि पंढरपुरातल्या इतका गुंड जगातच माणूस नाही, जगात माणूस नाही. एकजण म्हणला देव कुठं गुंड, रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारा आपटू आपटू हाणले तो किती नंबरचा गुंड असेल याचा विचार करा. रावण विश्वातला 6व्या क्रमांकाचा गुंड आहे बरं का. 2 नंबरचा गुंड वाल्या होता. हो, 2 नंबरचा गुंड वाल्या, पण महर्षी झाला. हो, आता मधले कोणते कोणते होते ते घरी गेल्यावर तपासा. सगळं मीच कसं सांगू तुम्हाला, गुत्त थोडं. तुम्हाला भाटूर भुटूर गुंड माहिती आहे, ते टाटर चोरणार, वायर चोरणार, पैप चोरणार, भांगारी चोरणार, हे तुम्हाला हे गुंड माहिती आहेत. मेन गुंड पहा, जगात 6 गुंड, जगात 6 विद्वान, जगात 6 श्रीमंत. श्रीमंताच्या यादीमध्ये राजा भरत होते 1 नंबरला. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. या देशाला भारत देश नाव का पडलं माहिती का? या देशाचा राजा भरत. भरत 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 ज्यानं आई लेकरावर इतकं प्रेम करते, इतकं गोडस प्रेम प्रजेवर केलं. संस्थितो भरतायाम भारताग्रो भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळून लिहिले का? या देशाला भारत देश नाव भरतामुळे पडलं. एक देशातला 1 नंबरचा श्रीमंत. अशा काही 18 भार वनस्पती, फळे फुले मोडती, 18 भार वनस्पती, फळे फुले मोडती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, हे सुख सांडलिया असया योग सेविती, पर्येदे मदालसा ओम जोरे माळा, पर्येदे मदालसा ओम जोरे माळा, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण राजा भरत श्रीमंत. या देशात 18 दिवसाचं युद्ध झालं.
कमरेच्या खाली गदा मारत नसतात. पण पंढरपुरातला मालक चतुर आणि गुंड किती लक्षात घ्या. देव चतुर देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. महाराज एक सहज कल्पना करा, आंबा जर भोपळ्याला लावला असता, भोपळ्याच्या याला रामसर, आणि भोपळा जर आंब्याच्या फांदीला लावला असता आणि सहज नेहारी करायला आपण खाली बसलो असतो आणि तुटून जर डोक्यात पडला असता तर ऑपरेशन इथं झालं नसतं भारतात. नाही नाही, त्या 4 खांब्याच्या चौकड्यातच न्यावं लागलं असतं त्याला मशीन घेऊन. ऑपरेशन कसं होईल? एवढा भोपळा डोक्यात पडला. एक जण म्हणला एवढूसा भोपळ्याचा येलो आणि त्याला एवढा भोपळा आणि एवढा आंब्याचं बुडून त्याला एवढू शिकैरी, तुमचा देव पागल आहे. म्हणलं असू दे ना, तरी आम्ही त्याचीच बघतोय. आमचा देव पागल असू दे, आम्ही पागलाचीच बघतोय. आम्ही महापागल. पण हे आंब्याखाली जरासं झोपलं ताक पिऊन, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसात ताक बासुंदीच्या थुत्रीत आणतंय. कडकडत्या उन्हात बासुंदी खावडत असते बाई, ताक प्या वाटते ताक. महाराज जुन्या माणसं येते तो की जरा अशा मधल्या 20 वर्षात त्या पैशावाल्यानं हरामखोरपणा केला. जरा पैसे वाढले का त्याहीन जरासा नालायकपणा केला. पण माझं मत आहे 100 कोटी जरी असले तर धोत्रावर इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकत असतात ना, पॅन्टीवर इन करावं, धोत्रावर इन केल्यावर कुत्रे भुकतील ना, आहे का नाही? पिसाळलेलं आलं म्हणतील ना. मर्यादा ठेवली पाहिजे. क्विंटल भर जरी सोनं असलं तर नथ किती किलोची घालावं? नाक तुटन न होशीन नक्की, फ्या करशील. मर्यादा असल्या पाहिजे, काही पण नाही करायचं पाहिजे, मर्यादा असल्या पाहिजे. एव्हा ह्या मधल्या 20 वर्षाच्या काळात गुळाचा चहा पिणाऱ्या लोक भिकार चोट म्हणत होते. आपल्या जन्माच्या वेळेला गुळाचा चहा पिणाऱ्याला मग ते भिकार चोट म्हणायचे. हे भिकारी, त्याचे इथं पैसे आहेत का? त्याला कुठं साखर घडती का? आणि आता 50 लाखाच्या गाडीत बसलेला इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटन. तू या रुमण्यान हाणायला पाहिजे. हो, आता कसा तुला गुळ शोभायलाय? माणसं जुन्यावर आले का नाही? यावंच लागणार. तुम्ही जुन्यावर नाही आले की पटापटा मरणार. विठाला विठाला. तरी एकदा आपल्याला लाल कंदील दाखिलाय कोरोनानं. कोरोनानं लाल कंदील दाखिलाय. जुन्यावर या, आपलं खा, आपलं आजमवा, आपल्या मातीला शुद्ध करा, आपल्या मातीतलं बघा. हो, जराशे पैसे असले की 10-5 वर्षापूर्वी बर्गर आणा, पॅटीस आणा, हां पिझ्झा आणा. हो, असं नको करू चतुरा. जरासं तुझ्या कमरातलं, हातातलं, मनगटातलं, मानातलं, पायातलं ऑइल जरा इतळू दी. लाट पोळ्या, टाक भाकरी, लाव भाकरीला तिळं, चिर वांगे, भाज वांगे. पप्याच्या बापाला आयुष्य चांगलं मिळेल. हो, पॅटीस खाय, बर्गर खाय. बर्गर म्हणतात का? हो, 20 दिवसापूर्वी शिजलेले आलू त्या पाव याच्यामध्ये. हो, ते येडा आहे का सकाळी शिजून तुम्हाला दुपारा खाऊ घालायला? हो, आपलं खाऊ घाला. महाराज द्वापार युगात यशोदाई साहेबांच्या जीवनाचं चरित्र वर्णन केले. वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी, आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा. नैवम गांजा कसम लिखितम. आपलं काय झालं? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला आपलं कळत नाही, दुसरीकडचं कळतं. महाराज हे बाहेरचं खाणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायलं लोकांना. आता मी मोठ्या मोठ्या लोकांकडे बघतो, काही पुढारी लोक बाहेरचं खात नाही, ते घरचे डबे नेतात. कमी तेलाच्या भाज्या, सगळं घरचे हुशार लोक झाले. हे आपली येड्यावर. आता हल्ली स्वयंपाकाला इतकं तेल, जितकं पाणी त्याच्या दीडीनं तेल. इथून पुढं स्वयंपाकातलं तेल आचार्याकडे लावून टाकायचं. आचार्याला म्हणायचं काय पैसे घ्यायचे पण तेल तू याकडं, जर नाही कमी टाकलं तर मला म्हणा विठाला विठाला. शरीराची वय माती सांगते, मधली भांगार सोडून द्या. हे आर्थिक ह्या सगळ्या गोष्टी, उन्हाळा पावसाळा हिवाळा जसा ऋतू बदलत असतो तशी संपत्तीचे कल बदलत असतात. चांगला पाऊस पडायच्या नंतर टेकड्याच्या जागेवर लवण होत असतंय. जिथं खड्डा आहे त्याच्यात माती जाते, ते वरी जातोय. तशी माणसाची गरिबी श्रीमंती पार्ट चालत असते. याच्यात काही ताण घ्यायचं नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी काय होत नसते. काही माणसाचं प्रारब्ध खोटं असेल, मरुस्तर काम करू द्या तरी त्याचं भलं होत नाही, कारण त्याचं प्रारब्ध खोटं आहे.
पण काम करायचं बंद करायचं नाही, काम करत राहायचं, एक ना एक दिवस तो फल देत राहत असतो. चला, कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. देव किती चतुर आणि देव किती गुंड आहे लक्षात घ्या. त्याच्यासारखा चतुर कोण नाही, त्याच्यासारखा गुंड कोणी नाही. एक जण मला भेटला, महाराज कानं जर ऐकायचीच गरज होती ती ह्या फाकड्या कशाला लावल्या, हे 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 कानाला फक्त ऐकायची गरज आहे ना, मग या छिद्रातून ऐकू येते ना, ही वरचा कशाला करता लावला. आणि त्याच्यावर 3 दिवसाला त्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं. आणि मग मी भेटायला गेलो बिस्किटचा पुडा घेऊन. बिस्किटचा पुडात नेतो त्यानं पहिलं, बिस्किटचा पुडा नेला आणि त्याला भेटायला गेलो. ते काळा चष्मा इथं आड केलेला. तर त्याला म्हणलं, एक सांगू का रावसाहेब, हे तुम्ही मला मागच्या आठवड्यात प्रश्न केला की देवानं ऐकण्यासाठी कान दिले, ते मधलं छिद्र सगळं ऐकू देते, पण याची गरज काय होती. आता चष्मा कुठं अडकिला असता, 2 खिळे ठोकून आणले असते का, इथे एक आणि इथे एक, त्या चष्म्याच्या दांड्या अडकवायला. महाराज त्याचं एवढं चातुर्य, त्याच्या चातुर्याची कोणीच बरोबरी करायची नाही. एवढा चतुर की त्याच्या चातुर्याची सीमाच नाही त्याच्या चातुर्याची. महाराज त्याच्या निर्मितीचं चातुर्य इतकं मोठं आहे. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एक पाहुणा आमच्याकडे आला. आहे म्हणलं चला शेतात, तोपर्यंत स्वयंपाक होतोय. पण त्याला शुगर आहे मला माहीतच नाही ना. आता शुगरवाल्या माणसाला लय जेवावं लागतंय, आती खाता येत नाही, उपाशी राहता येत नाही. मग त्यानं आमच्याच पोराला सांगितलं चॉकलेट आहेत का. तर ते म्हणलं बाबा दात खराब होतात म्हणून चॉकलेट खाऊच देत नाहीत. पण त्यानं जवळचे 10 रुपये दिले, 2-3 चॉकलेट आणायला लावल्या. आता आमच्या मुलांना आणून दिलं, त्यांनी खिशात ठेवलं. आम्ही शेतात हळदीला येडा करत असताना त्यांनी ते चॉकलेट खायला सुरुवात केली. म्हणलं काय खाय, महाराज मला शुगर आहे आणि थोड्या वेळाला ते घ्यावं लागते, काय नाही तर ते काय मी मरू शकतो. तुला अवघडच काम झालं तुमचं आता हे. म्हणजे जिता जागता बोलता माणूस खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. जिता जागता बोलता माणूस खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. माणसा इतका मेंदू कोणाचाच मोठा नाही रामसर. पण विश्वाचा मालक किती चतुर आहे. 200 फुटातली खालची दगडातली बेंडकी जिवंत ठेवतो. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाला. वीर फोडत असताना मोठा टोळ निघाला ब्लास्टिंगमध्ये. तो टोळ वरी घेतल्याच्या नंतर तो आदळल्याबरोबर त्या दगडाचे 2 तुकडे झाले, पण त्याच्यातून बेंडूक बाहेर आला. त्याला कोण शिरा द्यालता, त्याला पुरी कोण दिली, त्याला गुलाबजामुन कोणी दिले. जाऊ द्या, त्या दगडात पाणी होतं का महाराज, नाही. तयामुखी चारा कोण घाली. काय चातुर्य असेल महाराज त्या देवाचं. तुम्ही आम्ही लावलेल्या वनस्पती, एक जर पाणी संपलं. आता मला एका तीर्थयात्रेकरता जायचं आहे. आज अशी पंचायत पडली, 8 दिवसाकरता जर शासनानं दिलेला DP जर खराब झाला तर 8 दिवसामध्ये पूर्णची पूर्ण हळद तिचं उत्पन्न 50% खाली होईल. म्हणून 4.25 लाखाच्या जनरेटरची व्यवस्था आज करून यात्रेला जायचं. स्वतःचा खिसा खाली होणी म्हणून हळदीचं उत्पन्न भरघोस व्हावा. जरी DP तुटला, एखादं वादळात वारं तुटलं, एखादा पोल पडला तर 8 दिवस जाणार ना रामसर त्याला. मग ती 8 दिवस हळद दम धरणार नाही, तिला पाणी लागेल. पण तुमच्या डोंगरावरची झाडं चैत्र महिन्यात पण हिरवी राहतात. चैत्र महिन्यात पण हिरवी राहतात. कोण पाणी घालते त्याला. उष्णकाळ मासी फुटती तरुवर, किंवा फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवनतयासी कोण घाली. कोण पाणी घालत असेल महाराज. तो विटेवरचा मालक चतुर आहे. एवढं ज्याचं चातुर्य आहे, तो गुंड बी किती लक्षात घ्या. त्याच्या गुंडागिरीला काही मापच नाही महाराज, तराजूच नाही त्याच्या गुंडागिरीला मापायला. कमरेच्या खाली गदा मारित नसतात. भीमानं सांगितलं प्रभू कमरेच्या खाली गदा युद्धामध्ये गदा मारत नसतात आणि तुम्ही काय सांगायले. मग ऐका ना म्हणले भीमदादा, मोठ्या भावाला लहान्या भावाची पत्नी लेकी समान असावा. मोठ्या भावाला लहान्या भावाची पत्नी लेकी समान असावा आणि लहान्या भावाला मोठ्या भावाची पत्नी माई समान असावा. नाही पंढरपूरला गेलं तरी चालते बरं, नाही पंढरपूरला गेलं तरी चालते. हा दर्जा जो सांभाळतो का त्याच्या घरीच पंढरपूर आहे, त्याच्या घरी पंढरपूर आहे, त्याच्या घरी पंढरपूर आहे. महाराज हा उशा पाय त्याचा अंतर ज्याला कळत नाही का, तो भडवा बिना चप्पलचा जरी पंढरपूरला गेला आणि JCBनं खड्डा करून त्या हरामखोराला चंद्रभागेत जरी पुरलं तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. कारण तिथं जाणारा शुद्ध अंतकरणी लागतोय. काय त्याच्या गोळ्या संपल्यात का. तो इतका चतुर आहे. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है.
विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, जळीस्थळी काष्टी पाशानी, कणा कणात ज्याचं अस्तित्व आहे. आपण अंधारात पाप करा, उजेडात पुण्य करा, काही करा, सगळं काही त्याला कळतंय, त्याच्यापाशी चोरता येत नाही, तो इतका चतुर आहे. आणि त्या देवानं सांगितलं लहान्या भावाला मोठी भाऊजाई आई समान असावा. मला सांगा, द्रौपदी आई समान असताना ज्या दुर्योधनानं मांडीवर बसली त्याची अक्कल कुठं नदीला गेलती का भीमदादा? आई समान असणाऱ्या द्रौपदीला, भाऊजाई आई समान असणाऱ्या द्रौपदीला ज्या हरामखोरानं मांडीवर बसलं त्याची अक्कल नदीला गेलती का? मग ज्याला तितका अंतर कळत नाही, मग कमरेच्या खाली गदा हाणायला तुम्हाला तरी काय हरकत आहे? काय गुंडागिरी पाहणे. देवासारखा राजकारणी जगात कोण नाही. कारण राजकारण फक्त द्वापारयुगापासून सुरू झालं बरं का. रामायणात राजकारण नव्हतं, आणि जरी झालं असेल ते एका म्हाताऱ्यानं सांगितलं होतं, वरतोनी दावीन नामा म्हणे. वाल्मिकानं जसं सांगितलं तसं वागावं लागलं, म्हणून 7व्या अवतारातलं राजकारण सिद्ध होत नाही. राजकारण झालं द्वापारयुगापासून. राजकारणातला आधारयुग कोण असेल तर कृष्ण वंदे जगद्गुरु. जगातला पहिला राजकारणी कृष्ण, आणि जगातला 5वा राजकारणी कोण तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5च राजकारणी, 5च. पुन्हा राजकारणीत नाही. विठाला विठाला महान चातुर्य महाराज त्याच्या जीवनात. गदा खाली मारायला लावली आणि भीमदादानं गदा मारली आणि दुर्योधनाचा प्राण गेला. आईची ताकद किती मोठी असते लक्षात घ्या. वाडवडिलांचे आशीर्वाद किती मोठे असतात लक्षात घ्या. महाराज भीमदादानं गदा मारत असताना गदा अशी उगारायची की भगवंतानं सांगितलं दादा आज गदा मारू नका. नाराज व्हायचे भीमदादा. आणि युद्ध होतं 18 दिवस. 18 दिवस, नवदोनी दिवसात व दिले कौरव. 18 दिवस युद्ध होतं, 18 दिवस. पण एक दिवशी भीमदादा मल्ल खेळत होते. मल्ल, कुस्ती. बुक्याचा मार देत होते आणि भगवंताना अशी चुटकी वाजली, दादा हाना गदा. बेसावध असताना संदेश आला आणि बेसावध अवस्थेत किरुबुवा गदा मारली. महाराज देवानं सांगितलं, भीमदादानं संध्याकाळी विचारलं, 18 दिवसात मी इतका सावध असताना गदा मारू दिली नाही आणि बेसावध अवस्थेत आत गदा मारायला लावली. जाऊ द्या, पण मेला का नाही दुर्योधन? भगवान म्हणले आपल्याला फक्त दुर्योधन मारण्याची जमत होता, मेला का नाही? महाराज हा प्रश्न भीमदादानं देवाला केला असेल नवल नाही. देवाला केला असेल नवल नाही. दुर्योधनानं अंतिम इच्छा प्रगट केली की भीमदादानं माझ्यावर बऱ्याच वेळेस गदा उगरली पण मला त्या दिवशी मारली नाही. आज गदा हातात नसताना अचानक गदा हातात घेऊन रथातली उचलून माझ्यावर टाकली. आजच का टाकली आणि मी आजच का मेलो असा अंतिम शेवटची इच्छा मरता केली. भीमदादानं सांगितलं हे मला काय माहीत नाही गडे, मला पंढरपुरातल्यानं मारायला लावली. आता पंढरपुरातल्याला विचारायला हा दुर्योधन्या पांचटे हरामखोरे नालायके बुजदिले तोंड नाही देवाकडे झाला. महाभारतात 24 लोक नालायक होते. दुर्योधन्या, जयद्रथ्या, शकुन्या, दुःशासन्या. 4 ऐकले ना? 20 घरी गेल्यावर पहा. 4 ऐकले ना तुम्ही? हरामखोर होते, नालायक होते महाराज, मूर्ख होते. मग देवाला विचारता येत नाही. पत्रव्यवहार झाला, पण तितक्या पुरता. फक्त माझी इच्छा आहे मग मी प्राण सोडणार आहे. भीमदादा मला सांगा तुम्ही आजच गदा का मारली? भीमदादा भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा काही का असं ना माझा भाऊ या असू द्या, जाऊ द्या, युद्धात प्रेम नसते पण आता मारलाय, पण त्याची इच्छा आहे आजच गदा का मारली? भगवंताचे डोळे भरून आले. देवानं सांगितलं, भीमदादा आज गदा तुम्हाला का मारायला लावली होती आणि इतक्या दिवस तुम्ही मारत असताना का थांबवलं? कारण त्याचा न्याय होता. दुर्योधन युद्धाला येत असताना माईचं दर्शन घेऊन येत होता. दुर्योधन युद्धाला निघत असताना गांधारी मातेचं, त्याच्या मातोश्रीचं दर्शन घेऊन येत होता. म्हणून भीमदादा ज्या दिवशी दुर्योधनानं दर्शन घेतलं आईचं, त्या दिवशी त्याच्या आईचं वात्सल्याचं कवर त्याच्या भोवताल फिरत होतं. आणि आईच्या आशीर्वादाचं कवर ज्याच्या भोवताल फिरतंय त्या कवराला जगातली विश्वातली कुठलीच शक्ती टाळू शकत नाही. भगवान तुम्ही, मी सुद्धा नाही, एक कृष्ण नाही, 1 कोटी कृष्ण जरी जन्माला आले
तरी आईच्या आशीर्वादाचं कवच फोडू शकत नाहीत. मग आजच गदा का मारायला लावली? भीमदादा कर्म नो गहनो गती, दुर्योधनाचं नशीब खोटं होतं. त्या दिवशी तो गडबडीत आईचं दर्शन घेऊन आला नव्हता. महाराज, ज्या दिवशी दुर्योधनाच्या पाठीमागे आशीर्वादाची कमतरता आहे आईच्या, त्या दिवशी भीमदादाच्या गदेचा प्रहार झाला. महाराज, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. काय ताकद आहे महाराज. म्हणून घरातल्या लोकांना देव माना. एक वाक्य माहिती आहे का? जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. जुन्या लोकांची मत आहे महाराज, मत आहे जुन्या लोकांची. बघा, तो विश्वाचा बाप जिच्याकडे भाकरी खात होता ती महर्षी सांदीपनींची पत्नी होती. मृतपुत्र गुरुदक्षिणेत आणून दिला, समाधान केलं. पण कालांतरानं मते बुवा विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीला जावं लागलं. अशुभ संकेत झाला. तर काय झाला पुराणात बघा, पुढे बघ, कधी योग आला तर सांगेल. सकाळी रथात बसले. विश्वाची आई विचारते आपल्याला कुठे जायचं. विश्वाची आई म्हणजे लक्ष्मी रमा, विटेवरची मालकीन. प्रभू आपल्याला कुठे जायचंय? गडबडीत निघालात. एरवी निघत असताना भगवंतानी उद्धवाला सोबत घ्यायचंय. आज स्वतः रथात बसले. रमा ऐक ग, बस रथात, लवकर बस. कुठे निघालात? रमा, जिने मला जन्म दिलाय ती देवकी म्हणतात. जिने मला जन्म दिलाय ती देवकी आहे. 11 वर्ष 53 दिवस जिने जीव घातलंय तिला यशोदा म्हणतात. जिने जन्म दिलाय तिला देवकी म्हणतात. जिने 11 वर्ष 53 दिवस जीव घातलंय तिला यशोदा म्हणतात. पण शिक्षण काळात मला जीव घातलंय ती महर्षी सांदीपनींची पत्नी आज जात राहिली ग, माझी गुरुमाता जात राहिली. तिच्या अंतिम दर्शनाकरता आपल्याला निघायचंय. तो पवित्र पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलेलं होतं. कपाळाला घवघवीत कुंकू होतं. विश्वाच्या मालकाने गोडसा तुळशीच्या मंजुळेचा गुच्छ घेतलेला होता. पेंडी घेतलेली होती आणि ती पेंढी आपल्या गुरुमातेच्या हृदयावर ठेवली. हात चळचळ कापत होती. विश्वाच्या मालकाची डोळी पाण्यानं डबडबलेली होती. यक्ष, किंडर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस आदी करून सर्व देवता हजर होत्या. विश्वातला पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी बाजूला उभे होते. महर्षी सांदीपनींनी भडाग्नी आपल्या पत्नीला दिला. छातीवर पूर्वेकडे तोंड करून हातामध्ये एक अग्नीचं पेटलेलं काष्ट घेतलं आणि पेटलेलं काष्ट हृदयावर टेकल्याबरोबर विटेवरच्या मालकाचं हृदय जळत होतं. ठास ठास रडत होता. महाराज, श्रुती विश्वातली पहिली पत्रकार आहे. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. त्या श्रुती मातेनं देवाला प्रश्न केला, देवा, मशानात ज्या माऊली करता एवढं रडतात तिला जिवंत करण्याची ताकद तुमच्यात नाहीये? नाही ग श्रुती, मला जिवंत करता येईल नवल नाही. मी हजारो वर्ष आयुष्य द्यायची माझ्यात ताकद आहे. पण जीवदशेला आलेल्या व्यक्तीला मोजून आयुष्य प्राप्त झालेलं आहे. जीवदशेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोजून आयुष्य आहे, ते वाढवता येत नाही ग श्रुती. एक लक्षात ठेव श्रुती, मी देव जरी असेल, जरी जीवदशेला आलो तर मला सुद्धा मोजून आयुष्य आहे. येरती पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, वेरते पामर जीव किती, साखरेचा नोहे ऊस. श्रुती माते, ऊसापासनं साखर तयार होती, ऊसापासनं साखर तयार होती, पण साखरेच्या पोते कोण्या मशीनमध्ये टाकल्यावर पुन्हा ऊस तयार होईल? नाही नाही नाही, साखरेचा ऊस होतच नसतो. एकदा ही नश्वर शरीर गेलं ना श्रुती माते, याला पुन्हा शांता येत नाही. महाराज, ज्या मातेसाठी विश्वाचा बाप रडत होता, ज्या माऊलीसाठी जगाचा बाप रडत होता, आणि तो जगाचा बाप रडत असताना उदास अंतकरणाने तिला निरोप दिला. या विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीच्या शरीराला, त्या देहाला जावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थि संचयाचा कार्यक्रम होता. विश्वाच्या मालकानं त्या अस्थि सांभऱ्या केल्या. आपण ज्याला राखेचा कार्यक्रम म्हणतो, राखेचा,
ती हराक हातात घेऊन जगाचा बाप रडत होता, विश्वाचा बाप रडत होता. आईसाहेब बाजूला होत्या. प्रभू, तुमच्या मनात जर आलं तर या राखेचा पुतळा तयार होईल आणि या राखेला जर नागडोळे केले आणि तुम्ही जर कृपा केली तर संजीवनी मंत्राचा कोणी एखादा व्यक्ती येईल आणि पुनश्च सांदीपनींची पत्नी जिवंत होईल. पण विश्वाच्या मालकानं सांगितलं, रमा तसं नाही करता येत ग. एकदा या शरीराची माती झाली पुन्हा काहीच नाही. विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीची माती. महाराज, जगाचा बाप जिच्याकडे शिकायला जातो, जिच्या हातच्या भाकरी तेवढ्या काळात खातो, ती माऊली किती अधिकारी असलो पण तिच्या पण शरीराची माती झाली. इंदुबाईंना शरीर समर्पित करावं लागेल. काय नवलाची गोष्ट आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. नयती सांगाती कोणी नयती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. कोणीने ती सांगाती, कोणीने ती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. एकच न्याय बघायचा आपण. जिथं विश्वातल्या शिक्षण महर्षाच्या पत्नीला जावं लागतंय, स्वर्गीय विंदुताईंना जावं लागलं, हे निमूटपणे रामसर सहन करणे गरजेचं आहे. महाराज, विश्वातल्या ज्या माऊलीनं तिन्ही लेकरांना बाळ केलं, इच्छा प्रगट केली तुमच्या हातचं जेवण असावं, तिन्ही देवांना बाळ केलं. महाराज, ब्रह्म विष्णू महेश आणि तिघांना चिमुकले लेकरं करण्याची जिच्यात ताकद आहे, त्याही स्त्रीला इहलोकातली यात्रा सोडावं लागली. तिचंही पवित्र शरीर या मातीत समर्पित झालं, तिलाही जावं लागलं. महाराज, विश्वाच्या बापाला जिनं उदरातून जन्म दिलाय त्या देवकीला सुद्धा थांबता आलं नाही. अशा जगात किती माता आहेत. एका बाईनं 8 दिवसाकरता सूर्य थांबवला, 9व्या दिवशी सूर्य प्रगट झाला. त्या साध्वीला सुद्धा जावं लागलंय. तुम्हा आम्हाला जावं लागेल, काय नवलाची गोष्ट नाही. अशा कितीतरी स्त्रिया आहेत जगात, कितीतरी. तद्वज्ञायानं स्वर्गीय विंदुताईंना, सौभाग्यवती स्वर्गीय विंदुताईंना ही लोकातली यात्रा सोडावं लागली. 12 वाजलेत रामसर. गोड अशा प्रकारचं त्यांना अधिष्ठान प्राप्त झालं असेल. व्हावं अशी इच्छा करत नाही, झालंच असेल. कारण ज्या माईनं या देशातली माती शुद्ध करणारा पुत्र दिला, ज्या माईनं या देशातली माती शुद्ध करणारा पुत्र दिला, त्या पुत्राला 9 महिने पोटात ठेवणारी माय किती शुद्ध असेल. म्हणून त्या शुद्ध माईला गोड अधिष्ठान मिळो किंवा मिळालंय. या देशातली स्त्री म्हणून या देशाची ओळख आहे रामसर. या भारत देशाची ओळख जर कोणामुळे असेल त्या देशाची स्त्री आहे. मगाशी तुम्ही एक प्रमाण दिलं तर 22 त्या ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. रामसर, या देशाची सर्वोच्च संपत्ती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. एवढी मोठी. कधी कधी एखाद्या शब्दाचे बॉम्ब तुमच्यावर टाकतो, मला माफ करा, माझा स्वार्थ आहे. तो असा स्वार्थ आहे, तुम्ही चुकीच्या वागल्या की तुमच्या पोटी जन्माला येणारी लेकरं देश सांभाळू शकत नाहीत. देश सांभाळू शकत नाही. कारण कोणताही पंतप्रधान 400-500 वर्ष जगणार नाही. कोणताही राष्ट्रपती 1000 वर्ष जगणार नाही. कोणताही मुख्यमंत्री अमृत पिऊन आला नाही, ते मरणारच आहे ना. मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री पाहिजे का नाही देशाला? त्याच्यानंतर राष्ट्रपती पाहिजे का नाही?
आणि देश सांभाळणारा पाहिजे, देशाचे तुकडे करणारा नाही पाहिजे, देशामध्ये वादिवाद लावणारा नाही पाहिजे. आणि तो सक्षम जन्माला घालणं हे कोण्याही औषधात ताकद नाही, ती तुमच्या कुशीत ताकद आहे. आणि ती कुश तुमची त्या दिवशी पवित्र होत असते, त्या दिवशी तुम्ही चांगलं वागणं गरजेचं आहे. तुम्ही देवाची सेवा केल्यानं पवित्र होताल, डोक्यातलं काढून टाका. बऱ्याच बायका महादेवाला पाणी घालत्यान, पण जिवंत महादेवाला बिना डब्याचं पाठीत्यान. सकाळी उजाड्यापासून महादेवावर पाणी घालत्यान, पण जिवंत कपाळाच्या महादेवाला मात्र डब्यानं बिना डब्याचं पाठीत्यान. ते तिकडंच गेलं की वडापाव खातं. हो, ही सेवा नाही. बऱ्याच बायका टोपलं टोपलं मंजुळा पांडुरंगाला वाहत्याल, पण पप्याच्या बापाला बिना डब्याचं पाठीत्यान. अर्थ नाही माझ्या माईंनो, चुके चुके चुके, ते त्याला काय अर्थ नाही. आपल्या पतीची सेवा, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा ही प्रचंड सेवा आहे. आणि ह्या सेवेच्या ताकदीनं तुमच्या पुढं प्रगल्भ सात्विक सदाचारी पुत्र जन्माला येत असतात. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. स्वामी विवेकानंदांना 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. झाशीच्या राणीला 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. देवी अहिल्याबाई होळकरांना 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. महाराज आता कोणी एखादा शिकून कलेक्टर झाला असेल, काही नवल नाही, सुविधा असतील. बाळू महाराजाचं पोरगं खूप शिकला असेल, काही नवल नाही. पण या देशाची घटना लिहिणारा, घटनेचे शिल्पकार, एका रस्त्यावरच्या खंब्याला लावलेल्या दिव्याखाली अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते किती मोठे आहेत त्यांना सांगण्याची किंवा त्यांना आकलन करण्याची माझ्याकडे अक्कल नाही. पण अशा एका देशाच्या घटना लिहिणाऱ्या शिल्पकाराच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी रमाबाई किती आचरणशील असेल हो, किती पवित्र स्त्री असेल हो. तिला काय किती किती जळा सहन करावं लागले असतील हो त्या माऊलीला. पण त्या रमाबाईला जिनं 9 महिने पोटात ठेवलंय, त्या रमाबाईची आई किती पवित्र असेल. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला, माझ्या नामदेवराय चोखोबरायला, माझ्या नाथबाबा सावता महाराजांना, माझ्या सेना महाराजांना, माझ्या गोरोबा काकांना 9 महिने पोटात ठेवणारी ती आई किती पवित्र असेल. किती सात्विक. म्हणून सात्विक लेकर चुका करायच्या नाही. महाराज घरातल्या लोकांची सेवा करा. 5च मिनिटात पूर्णविराम करतो, कारण पुढे कार्यक्रम आहेत. घरातल्या लोकांच्या सेवेची पुण्याई किती मोठी असते लक्षात घ्या. एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली. रामसर ती सून होती, तिनं सासऱ्याची कंबर धुतली. सासरा 85-95 वर्षाचं वय होतं. त्यापोटी जन्माला येणारा मुलगा 80पेक्षा वय जास्त होतं. मी गाथा वाचून सांगत बरं, कारण मला विचारणारा कोणीतरी आहे. भंगिऱ्याने विचारल्यावर भेट नाही, आचरणशील लोकांनी विचारल्याच्या नंतर मला घाम येतो. मात्र भंगिऱ्याला भेट नाही, अशी तर कुंटाला लोळायलेत. आचरणशील माणसं. आणि या संप्रदायात अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. ज्ञानेश्वरी पाटेन गाथा पाटे, चूक वागतो आरामखोर आहे. एकच ओळी पाटेन, एकच अभंग पाटे, पण तिला इतकं चूक वागत नाही. त्याच्यामुळं संप्रदाय जिवंत आहे. भ्रष्टल वाचन महाराज पाठ करणं हा बुद्धीचा प्रकार. व्योमपठाण जातीनं मुसलमान आहेत, पण ज्ञानेश्वरीचे प्रचंड अभ्यासक आहेत. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ होती, ते मुसलमान होते. पाठांतर करणं काही नाही, हा बुद्धीचा प्रकार. एखाद्याची बुद्धी शेणाची, एखाद्याची बुद्धी गौरीची, आणि एखाद्याची बुद्धी कापराची. इस्त्यावर कापूर पडला की पेटतो, गौरीवर इस्तू पडला की पेटती, आणि गौरीवर शेण, इस्त्यावर शेण पडलं ही इजून जाते. अशी काहीची वाचिनन इजणं ही शेणाची बुद्धी. हळूहळू गौरीसारखं पाठ होणं काहीची बुद्धी. पण काहीची कापरासारखी बुद्धी गोसाई तल्लक बुद्धी असते. तशी बुद्धीचा प्रकारे गाथा पाठ करणं, ज्ञानेश्वरी पाठ करणं, याच्यासारखं वागणं हा मात्र पुरुषार्थ आहे. त्याला वारकरी म्हणत असतात. वागणं पुरुषार्थ आहे. महाराज आपल्या दृष्टीत ताकद असा. बापानं जिच्यासोबत लग्न लावलं तिला पत्नी म्हणायचं, आणि तिच्या व्यतिरिक्त जेवढ्या पत्न्या दिसतील तितक्याला माय म्हणणं. एकही अभंग पाठ नसेल तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. घरातल्या लोकांचा आशीर्वाद प्राप्त करा. 80-95 वर्षाचा सासरा
शरीराने अपमान केला, बाथरूम झाली, मुलाला बापाला उचललं, एका दगडावर टेकलं. 4 भिंतीची बाथरूम नव्हती. 4 भिंतीची बाथरूम असती तर मुलाने एकट्यानं बापाला धुतलं असतं. पण झाडातली बोरीच्या झाडाखाली दगड होता, त्या दगडावर बशिलं बापाला. एका हाताने वडिलाला धरलं, एका हातानं पाणी टाकायचंय. पण धोत्र सोडायचं कोणी? धोत्रात घाण झालेली होती, ती कंबर धुवायची कोणी? दुसरं धोत्र गुंडाळायचं कोणी? औषधाला माणूस घरी नव्हता. मुलगा बाहेर गेलेला होता, घरी फक्त पत्नी होती. ती ह्या व्यक्तीची पत्नी आहे, पण ज्याला दगडावर बशिले त्याची सून आहे. आणि सुनेला सासऱ्याची कंबर धुवायला कशी लाव? स्त्रीला 3 स्त्रियाला अधिकार. मुलीनं बापाची कंबर धुवायला पाप नाही, दुःख नाही, राग नाही, चिळस नाही. का? कारण त्याच्या पिंडापासून तुझा जन्म आहे. म्हणून बापाची कंबर जरी मुलीनं धुतली असेल तर काही नवल नाही. आईनं लेकराची कंबर धुतली असेल तरी काही नवल नाही. आणि बायकोनं नवऱ्याची कंबर धुतली असेल तरी काही नवल नाही. 3 सिद्धांत. आता सून कशी धुईल बरं? ईश्वाच्या पाठीवर 6 सुना जन्माला आल्या, त्याच्यापैकी ही सून सांगतो 700 वर्षापूर्वीची सून आहे. कधी कधी हे पुण्य वाटून घेत जाणं. एखाद्या वेळेस तुळशीला येडे नाही घातली तरी चालेल, एखाद्या वेळेस गाथा वाचायला वेळ नाही भेटला तरी चालेल, एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही भेटला तरी चालेल, एखाद्या वेळेस महादेवाला पाणी नाही घातलं तरी चालेल, एखाद्या वेळेस पांडुरंगाला मंजुळा नाही वाहिल्या तरी चालेल, एखाद्या वेळेस आमच्यासारख्याच्या नाही. आमच्या तर पायाच पडू नका. पाया तुम्ही घरच्यांच्या पडा तर तुमचं कपाळ पवित्र, तर आपलं बरं होतंय. तुम्हाला सांगू का, एवढा महाराष्ट्र फिरूनही काही काहीच्या महाराजाच्या फजित आहेत. याचं एकमेव कारण आहे, तो नालायकाला पाया पडू देतो म्हणून त्याचं पाप त्याच्या डोक्यावर आहे. म्हणून शक्यतो मला जास्त पाया पडणं आवडतच नाही. चुकून नवऱ्याच्या न पाया पडणारी माया पाया पडली तर त्या पापानं महासंसार खालून जळण. त्याच्यामुळं आपला पटका बगलात घेत असतो, पटकन पळत असतो. नकोच, तू वाहतूळ तिकडंच राह, पडूच द्यायचं नाही. आणि तुम्हाला काय वाटते, महाराजाच्या पाया पडायला सुख होईल का? एका महाराजाच्या पाया पडायला एक पोरग गेलं, त्याच्या माईनं नेलं. ते काय रिकामं नव्हतं पाया पडायला. त्याची माई म्हणली पड पाया, पण ते लय रगील होतं. ते पडलं पण महाराजाला असं बोचकारलं. ते पोरग पाया पडलं पण महाराजाला बोचकारलं, रक्तच निघलं. पण महाराज तिनं 1,500तच गार केला. 500-500च्या 3 नोटा टाकल्याबरोबर महाराज काहीच म्हणलं नाही. त्यानं दुसरा पाय लांबीला. 5 किती महाराज होता, पिराला कापायच्या कामी. हो, पिराला कापावं, याला पिराला नाही तर मसुबाला कापावा. तुमच्याकडे मसुबाला बऱ्यापैकी कापीत येत ना. तुमच्याकडे पश्चिम इकडं नाशिक जिल्ह्यात मसुबाला येतं. हो, पुन्हा निफाडचा मसुबा प्रसिद्ध आहे, ते बी प्रसिद्ध आहे. हो, मतोबा. आणि पुन्हा आहे ना निफाडच्या पुढे एक मसुबा, मतोबा बी आहे मसुबा बी आहे. हां, मी फिरतो ना रस्त्यात, माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. 6,000पेक्षा जास्त गाव झालेत माझे. एकदा गेलेलं पुन्हा लिहित नाही. ताकरीला 2दा आलोय. हा, इथंही झालं असतं 2दा, पण एकदा हीच केलं. माझा नियम आहे. हो, मी तारीख देतच नव्हतो, पण ह्या आजन शहाणपणा केलाय म्हणून दिली. विठाला विठाला विठाला. पण आनंद इतका वाटला, काळ्या मातीशी शुद्ध करणाऱ्या माणसाच्या घरचं कीर्तने म्हणून घेतले बरं का. हो, नाहीत मी गेले, मला काय नाही, पैसे हाऊद भर दिलेत. मी कीर्तनात सांगतो. पुन्हा हाऊद रिकामा बी होत नाही पट्ट्यात, त्याला पाईपलाईन आहे. काय रिकामा होत नाही. किती येत ते मोगा सांगितले तुम्हाला. आता माईकवर कशाला सांगायचे विठाला विठाला. आणि प्रचंड पैसे आहेत आणि बायको एकच आहे पुन्हा. त्याच्यामुळे अशी काही लई मोठी अडचण नाही, काय नाही. आणि तिच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून बघतो, म्हणून पुन्हा बी अडचण नाही. त्याच्यामुळे अडचणच नाही ना, कशाचीच अडचण नाही. त्याच्यामुळे असं मला काय असं हे वाटत नाही. आपल्या नियमाच्या चौकटीत राहायचं. चला, पाया पडली. ते 1500 रुपये दिले. बाजूला गेले. म्हणलं बाई, इतकं लेकरू नालायक, तुमची ज्या महाराजावर श्राद्ध आहे त्या महाराजाच्या पायाचं रक्त काढ त्यानं नखानं, तुम्ही त्याला 1,500 रुपये दिले. ते पैशानं गार झाला की तुमच्या याच्यामुळं गार झाला मला काय माहीत नाही, पण ह्या महाराजाच्या पाया काऊन पडिलं पोरग? ती म्हणली महाराज 3 वर्ष झालं पोरग पहिलीतच आहे, आणि या महाराजाच्या पाया पड्या पोरग दुसरीच जाईल. मी आणलं बाई, ह्या ज्या महाराजाच्या पाया पडायला पोरग आणलं का, त्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू आहेत. मग महाराजाला त्याचं पोरग नीट करता येणं तर तुमचं करता येतं का? मग तुम्ही त्याच्या पाया पडायला जातात म्हणजे तुमच्या गोळ्या संपल्यात. म्हणून महाराज, तुमचे लेकरं शुद्ध करायचे असतील तर तुम्ही घरच्यांचं दर्शन घ्या. ऐका,
सुनेनं स्वतःच्या बांगड्या मागं सारल्या. सासऱ्याचं तोंड पुढीकडे, ती पाठीमागनं आली. तिथं काय भिंती नव्हत्या बाथरूमला. पाठीमागनं आली आणि नवऱ्याला खुणवलं, तुम्ही एका हातानं मामांजींना धरा, एका हातानं पाणी टाका. मी मामांजींचं धोत्र सोडते, ते धोत्र बाजूला टाकते, मामांजीची कंबर धुते आणि दुसरा कपडा बांधते. पण त्यांनी सांकेतिक डोळ्यातून विचारलं, तुला कसं? ते काय माझं मी करीन. तिनं खरोखर बांगड्या मागं सारल्या, धोत्राचा गुढा सोडला, ते धोत्र भरकं फेकून दिलं आणि सासऱ्याची कंबर धुतली. दुसरं कोरडं धोत्र बांधलं, त्याला गाठ बांधली आणि निघून गेली. मुलानं बापाला उचललं, बाजेव ठेकलं. बाप सात्विक होता. त्या बापानं पंढरीची वारी केलेली होती. त्या बापाला पंढरपुरातल्या मालकानं स्वतः प्रसाद दिलेला होता. गोसाईब होता, प्रसाद होता आंब्याचा. आणि तो प्रसाद रानोबा नावाच्या वारकऱ्याला दिला. त्या बापाचं नाव आहे रानोबा. आणि त्या प्रसादामुळं झालेला मुलगा, त्याचं नाव आहे चोखोबा. काय तो आंबा चोखला. बरं, आता हे इकडं अंधश्रद्धेत लावायचं नाही. हां, प्रसादानं लेकरं होत नसते. 900 कन्यापुत्र होती. हां, कारण रानोबाचं लग्न झालेलं होतं, त्याला काय आधार नाही, पोरगं पडलं, लग्न झालेलं होतं. पण सात्विक मुलगा जन्माला येण्यासाठी विश्वाच्या मालकाचा आशीर्वाद रूपी प्रसाद होता. तर महाराज हा झाला ठीक आहे, ते दोघं पती पत्नी चांगले वागले. पण चोखोबारायला सात्विक मुलगा कर्ममेळा जन्माला आला, उपजताची कर्ममेळा आणि वाच्य विठ्ठल सावळा. तुम्ही प्रगती केली असेल राम सर, त्याबद्दल दुमत नाही. प्रगती मी पण केली. महाराष्ट्रभर फिरतोय, 6000पेक्षा जास्त गाव झालेत. अभ्यासानं फिरत नाही. आमच्या घराण्यात एखादी अशी म्हातारी जन्माला आली असेल की तिने एखाद्या गरीबाला तांब्याभर पाणी दिलं असेल. कारण त्या काळात काही कोणाकडे अन्नद्रव्य कोणाकडेच नव्हतं, कोणीच काही श्रीमंत नव्हतं. तुमचे आमचे बापदादे काही आमदार खासदार थोडे होते. पण एखाद्या तहानेल्या व्यक्तीला पेलाभर पाणी दिलं असेल, ते पुण्य तिनं माझ्यावर टाकलंय, म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय. अभ्यास करणारे लय नदीला लोळायलेत, कुंटालानं लोळायलेत. त्याचा काही विषय नाही. ट्रकची ट्रक पुस्तकं पाठ केलीत काही काही लोकांनी. हो, सात्विक महात्मा होता. मागं सारलेल्या बांगड्या कंबर धुता धुता एका हाताच्या बांगड्या पुढं सरकल्या आणि त्या बांगड्या कंबर धुतानं खळखळ वाजत होत्या. रानोबा नावाच्या वारकऱ्याने मुलाला विचारलं, बाळा माझी कंबर धुतली कोणी? भीती वाटत होती. सुनबाईचं नाव सांगितलं तर बाबाला राग येईल का? नाईलाजानं सांगून टाकलं, बाबा माफ करा, खोटं नाही बोलत, तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली. शक्य नाही म्हणले. कंबर तर एक तर मुलगी बापाची धुवू शकते, पत्नी नवऱ्याची धुवू शकते आणि आई मुलाची धुवू शकते. जगात चौथी स्त्रीच नाही. मुलानं सांगितलं, बाबा अंतःकरणपूर्वक सांगतोय, तुमच्या सुनबाईनं सोयरानं तुमची कंबर धुतली. सकाळचे 10:30 वाजलेले इथं. त्या 10:30 वाजता डोळे रडले नाही रानोबाचे, अंतःकरण रडलं. आणि अंतःकरणाच्या धाव्यानं मुलाला सांगितलं, बाळा सुनबाईला बोलून घे. आवाज दिला, सोयरा जी. बाबांनी बोलवलंय. थरथर कापत होती. तिच्या लक्षात आलं सासरा काय म्हणेल आता. जवळ आल्याच्या नंतर वाकलेली आहे, प्रणाम केला. सासऱ्यानं सुन शब्द वगळला आणि फक्त माय शब्द लावला. एरवी रानोबा आपल्या सुनाला सुनबाई म्हणत होते, मग ते आज फक्त बाई शब्द वापरलाय. बाई बस इथं. पण सासऱ्याच्या बाजावर बसायची हिंमत नव्हती. दुसऱ्यांदा शब्द वापरला, बाई बस गा इथं. बस म्हटल्याच्या नंतर नाईलाजानं चापत चापत सावरत सावरत तिथे बसल्या आणि एकच विचारला प्रश्न, सुनबाई, नुसतं बाई, सुन नाही, बाई. पुरुषाची कंबर फक्त 3च महिला धुवू शकतात, मला ज्ञात आहे मामांजी. मग तू सून आहेस, सासऱ्याची कंबर धुताना तुला मळमळ वाटलं नाही, चिळस वाटली नाही, घाण वाटली नाही, शंका आली नाही, लाज वाटली नाही, याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुला आल्या नाही? एकही गोष्ट आली नाही. लाजही वाटली नाही, मळमळही वाटलं नाही, चिळसं वाटली नाही, घाणही मनात वाटली नाही, शंका नाही, काहीच नाही. असं शक्य नाही. माय, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ग. तुला असं का वाटलं नाही? ऐका मामांजी, ऐका मामांजी. मामांजी, तुम्ही जसे आहेत तसाच मला बाप होता. पण मागच्या 4 वर्षी बापाचं छत्र माझं हरवलं. मामांजी, तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा म्हटलेच नाही. मामांजी, तुमची कंबर धुताना तेवढं काम करत असताना तुम्हाला बाप समजिलं, बाप.
आणि त्याच सासऱ्यानं त्याच दिवशी विटेवरच्या मालकाला सांगून 12:30 वाजता प्राण सोडला. देवा, ज्या शरीरानं माझा अपमान केलाय ते शरीर आता मला नकोय. जे शरीर दुसऱ्याला धुवायला लावते ते शरीर मला नकोय. मला आता तुझ्या घरी घेऊन जाय. आणि त्या दिवशी 12:30 वाजता प्राण सोडा. पण त्याच्या अलीकडं हा प्रकार झाल्याबरोबर सुनाचे दोन्ही हात हातात घेतले. देवाच्या पाया पडण्यात पडू नका असं म्हणत नाही, मी संस्कृतीच्या विरोधात जात नाही. महाराजाच्या पाया पडण्यात पडू नका असं म्हणत नाही, संस्कृतीच्या विरोधात जात नाही. पण घरातल्या लोकांची सेवा करण्याचं पुण्य किती असतं लक्षात घ्या. महाराज त्या 95 वर्षाच्या सासऱ्याने सुनाच्या हात अशा हातात धरले आणि नुसता त्या दोन्ही हाताला माथार कुरवाळीत होतं. देवा, अरे हे माईचे हात नाहीत रे देवा. देवा, हे हात माझ्या मुलीचे नाहीत रे देवा. हे हात माझ्या बायकोचे नाहीत रे देवा. हे हात माझ्या सुनेचे तर सुनेचे. देवा, सुनाचे हात जर सासऱ्याच्या कमरेला बाप म्हणून लागत असतील, लेक म्हणून लागत असतील, ती सासऱ्याच्या कमरेला बापाची कंबर समजून जर ती घाम धुत असेल, तर इतकी पवित्र सून माझ्या पदरात दिलीस रे देवा. आधा कदा माझ्या सुनेवर जर प्रसंग आला तर तुझे हात पण भरव. तुझे हात भरीत असताना तुला लाज नाही वाटली पाहिजे. म्हणून 27 दिवस जगाचा बाप लुगडं नेसला, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. आणि त्या सोयराबाईचे बाळांत पण ते कपडे, त्या लेकराचे बाळांत ते धुण्यासाठी जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसतोय. आशीर्वाद देवाचे नाहीत राम सर, आशीर्वाद महाराजाचे नाहीत मग ते सर. हे आशीर्वाद येते का सासऱ्याचे, हे आशीर्वाद आहेत घरातल्या पूर्वजांचे. म्हणून घरातल्या सासू सासऱ्यांचे, आजोबा पंजोबांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घेत जा. ह्या आशीर्वादाच्या बळावर झालेलं पोरग, त्याचं नाव आहे कर्ममेळा. तुम्ही आम्ही झाल्यावर भजन केले, मोठं झाल्यावर. तुम्ही आम्ही मोठं झाल्यावर पक्वाद वाजिला आहे, मी मोठं झाल्यावर कीर्तन करतोय. पण कर्ममेळा नावाचा मुलगा झाल्या झाल्याच भजन करत होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा, हे घरातल्या सासऱ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून या लोकांचे आशीर्वाद घेऊन मरा. निश्चित तुमची लेकरं हे देश सांभाळण्याची ताकद त्यांच्यात येईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबार कुमार, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. काल आपल्याकडे महालक्ष्म्याचा महाराष्ट्रात फार मोठा एक सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महालक्ष्म्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, फारसं महत्त्व आहे. पण मधल्या काळात त्या सणाची फार वाताहत केली काही बायकांनी, काही पुरुषांनी.
या सणामध्ये कोणाला काही उष्ण न देणे, पीठ न देणे, मीठ न देणे, तेल न देणे, असं नसतं माझ्या माईंनो. या सणामध्ये एखाद्या गरिबाला जर जेव घातलं तर कायमस्वरूपी तुमच्याकडे लक्ष्मी उभी राहील. अशा या खुळचट कल्पना, ह्या अंधश्रद्धा डोक्यातल्या काढा. मुळात बऱ्याच बायकांना महालक्ष्म्याचा सण कशाचा तेच माहीत नाही. लक्ष्मी तर आपल्याकडे रामसरी एकच आहे. देवाची पत्नी लक्ष्मी एक, मग दोन कोण? कोण दोन? कोण दोन? कोण दोन? लक्ष्मीला एक ज्येष्ठ बहीण होती. हिचं एका साधूशी लग्न झालं. तिचं नाव आहे अवदसा. तिचं एका साधूशी लग्न झालं आणि अवदशीला भजन आवडत नाही, पूजन आवडत नाही, परमार्थ आवडत नाही, सात्विकपणा आवडत नाही, सदाचार आवडत नाही. तिला फक्त विलासी जीवन आवडतं आणि साधूला ती आवडत नव्हती. मग एके दिवशी अवदशीची आणि साधूची, त्या साधूनं देवाला विनंती केली, प्रभो हिच्यातनं मला मोकळीक द्या, माझं फार जीवन वाताहत झालंय, मला मोकळीक द्या. आणि त्या अवदशीनं सुद्धा भगवंताची विनंती केली, मला असला पती नकोय. दोघाच्या सहमतीनं दोघाची सोड मोकळीक झाली. पण अवदशीसोबत कोणीच लग्न करायला तयार नाही. अवदसा कोणाला आवडत असती का? अवदसा कोणाला म्हणायचं? आम्ही एका घरी जेवायला गेलो, जेवायला गेल्यावर सगळ्यांनं आम्हाला भजे वगैरे खाल्ले. ती बाई जेवायला बसली, तिने भजे खाल्लेत नाही. तिच्या नवऱ्याला विचारलं, हिनं भजे का खाल्ले नाही? ती म्हणली ती तळतानच खाती. ती गार झाल्यावर खात नाही, ती तळतानच खाती. हां, मग ती नवरा जेवायला येणार आहे का महाराज जेवायला येणार आहे तिचं काय, ती अगोदरच खाती. ही अवदशीचं लक्षण आहे. अशी बायको ज्याची असेल त्यानं समजायचं मी अवदशीची लग्न केलंय. मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळती कोणाची अवदस आहे म्हणून. पण आता मला काय करायचं त्याच्यावर काही संबंध नाही. खालीवरी बोलणाऱ्या बायका सुद्धा मला कळतात. तुम्ही तिघीजणी नवऱ्याला येडेवानी बोलतात तुम्ही. पण कसं आहे माहिती आहे का, हे तुम्हाला जड जाईन रामसर, त्याच्यामुळे एवढ्या वेळेस वागून घेतो. जाऊ द्या, मागच्या कप्प्यात पण 4 जणी येतात, अशा टकटक दिसायलात मला. तुम्ही तुळशीला पाणी घालतात, महादेवाला पाणी घालतात, पांडुरंगाला मंजुळा वाहतात, हरिपाठ म्हणतात, पण नवऱ्याला नीट बोलत नाहीत. किती तुमच्या शापानं मंडप जळण येऊ. पण कोणीतरी इथं सात्विक असेल त्याच्यामुळं मंडप वाचलाय. पण असू द्या, असं करत जाऊ नका. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, नवऱ्याला देव मानी जा. चला, अवदशीला कोणी मानायला तयार नाही. मग अवदसा बसवली कुठं? ती मंदिराच्या पायरीला. आणि वृक्षामाजी आश्वस्तू, देवाचं अधिष्ठान आश्वस्त म्हणजे पिंपळामध्ये आहे. ऋषितुल्य एक वृक्ष आहे, त्याला वड म्हणतात. आणि पिंपळ याच्या पायथ्याला आणि मंदिराच्या पायरीला अवदसा बसवली. मग अवदशीनं सांगितलं, मी जेवायचं कधी? जो मंदिरामध्ये पत्ते खेळन, जो मंदिरामध्ये तंबाखू सुपारी गुटखा खाईल, जो मंदिरामध्ये अवास्तव गप्पा करीन आणि घरी जाताना त्याच्या कष्टाला धरून तो त्याच्या घरी जायचं. चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांना मंदिरातून परत जाताना त्याच्या घरी जायचं. मस्जिदीत हे अनुकरण कधीच नाही बरं. हां, इतर धर्मियांच्या तीर्थस्थळावर जा तुम्ही, त्यांच्या धर्ममंदिरात जा, अत्यंत सात्विकता आहे. आपल्याकडे ही मंदिरं मोकळी झाली या नालायक लोकांना. म्हणून ती पायरीला बसवली. आपण जरी देवळात गेलो असं वाटतंय, पण आपण चुकीचं वर्तन केल्यामुळं आपल्याकडे अवदसा आली. आणि अवदशीनं दुसरा प्रश्न केला, या वडाच्या झाडाखाली, या पिंपळाच्या झाडाखाली, या मंदिरामध्ये जर चुकीची माणसं आलीच नाही तर मी जायचं कुठं? म्हणून विश्वाच्या मालकाने एक न्याय दिला. भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नावाचं नक्षत्र येईल. अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मी येत असते. लक्ष्मीचं येण्याचं नक्षत्र अनुराधा आहे. मग या अनुराधा नक्षत्रावर लक्ष्मी येत राहील आणि त्या नक्षत्रावर तुला बहिणीसोबत जाता येईल. आणि मग मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, आजचं जे नक्षत्र असतं का जेवायचं, हे नक्षत्र मूळ, ज्येष्ठा असं नक्षत्र असतं. आणि मग या नक्षत्रावर तुम्हा दोघी बहिणीला विश्वात जेव घालतील. आज ती प्रथा आहे. राहायला व्यवहार देण्या घेण्याचा. हे नक्षत्र व्यवहार करण्यासाठी थोडे चुकीचे असतात, मोठी मोठी व्यवहार करण्यासाठी चुकीचे असतात. भाकरी देण्यासाठी चुकीची नसतात रामसर. एक शिपभर तेल देण्यासाठी महाराज चुकीची नसतात. एखाद्याला वाटीभर पीठ देण्यासाठी चुकीची नसतात. आणि असे काही दिल्यानं लक्ष्मी जात नसते. असं जर नेल्यानं लक्ष्मी गेली असती तर तुमच्या घरातला, तुमच्या बाथरूममध्ये टावेल अडकलेला होता,
मी तो जर घडी करून घोळात जाऊन माझ्या गाडीत टाकला असता तर तुम्ही मला म्हणले असते का टावेल चोरला म्हणून. आज तर लक्ष्मीचा सण आहे. केरू महाराज यांच्या घरचा जर रामसरच्या घरचा जर मी टावेल नेला तर रामसरची ही काळ्या माईला सुपीक करण्याची कंपनी गिरगावकराच्या घरात येईल. असं नसतं रामसर. असं दिल्या घेतल्यानं जर तुमची लक्ष्मी आज काही घेतल्यानं आली असती तर तुमच्या शेतातली चिमूटभर माती मी माझ्या घरी नेली असती. तुमची जमीन माझ्या नावची होईल का? ह्या चुकीच्या अवस्था आहे. आता आपली ही महालक्ष्मीचा सण या निमित्त करत आहे. खरं तर लक्ष्मीचा जो नैवेद्य आहे का, तिला आंबाड्याची भाजी, ज्वारीची फळं, ज्वारी असते ना त्या ज्वारीला सोहळं कुटणं म्हणतात. तिला थोडंसं पाणी लावून उखळामध्ये मुसळानं कुटायची असती. आता तुम्हाला कुठं मुसळ धरता येईल? तुम्ही मुसळ धरलं फक्त नवऱ्याला पळवायला. घेतलं मुसळ लागली पाठी. तुम्ही ज्वारी कुटायला मुसळ धरा. हां, तुम्ही कधी कधी साळी कांडायला मुसळ धरा. तिचा सात्विकपणा मिळेल आपल्याला, आहे का नाही? घरी डाळी करण्यासाठी जातं वापरा, सात्विकपणा मिळेल आपल्याला. सगळं कुठली डाळ? फटका डाळ. आपल्याला सगळं फटका लागतोय म्हणून आजाराचा बी फटका असा बसायला आहे आणि मग खिशाला बी फटका असा लागायला की बघायचं काम नाही. कधी कधी आपलं ते सोहळं कुटलेली ज्वारी ती दळून त्याची फळं लक्ष्मीला आहेत. आणि जे वरी टांगलेला जो फुलवारा असतो का, त्या दोघीजणी असतात ना अशा. यदन्नो रमः पराभयस्तो हस्तत्वयो यतम खाद्यासु पदार्थायाम दृश्यायामी. नुसतं बघत आहेत त्यावरी. ती काय लक्ष्मी असं घेऊन खात नाही, तिला ते आवडतच नाही. हे सगळं वरी टांगलेले जे नाना प्रकारचे पक्वान्न आहेत का, ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे, तिला अवदासा. ह्या निमित्ताकरता असा नाना प्रकारच्या अवस्थेतला पुराणातला एक सण आहे. याचं एक वेगळ्या प्रतीचा अंधश्रद्धा म्हणून डोक्यात आणू नका. अहो, याच्यावर अन्नदान झालं म्हणजे फारसं पुण्य प्राप्त होत असते. काही बी लक्ष्म्या आता आज जेवायचं असतं, उद्या सकाळचा कार्यक्रम, बाथरूमला जायच्या अगोदर गाठी मारतात. बाथरूममध्ये लक्ष्मी जायला इतकी इडपट आहे का? अहो, तुम्ही बाथरूममध्ये शिल्लक वेळ बसत नाहीत, लक्ष्मी कशी बसल? गाठी बांधणं म्हणजे खुनगाठ बांधायची. वर्षभर आता आपण चुका करायच्या नाही, अधर्मानं वागायचं नाही. ह्या खुनगाठी बांधून तो दोरा आपल्या महत्त्वाच्या वस्तूला बांधित असतात. तिजोरीला बांधतात, गाडीला बांधतात, शेतातल्या एखाद्या वस्तूला बांधतात. असं त्याचं शास्त्र आहे. वेळा माझा संपलाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. मम भयपिंडानां श्रुतिभययति दधि साक्षभूता रक्षति किन्नर किन्नर लोकं यक्ष भयायति जायन्ते अनुरागे भय चंदपरा त्यागो भययनि जायन्ते अपसव्याना सत्य भयो पवितं सकलसिता रक्तचन्दन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो हिरण्यश्राद्धो कागश्राद्धो शंखश्राद्ध भयमुच्यन्ते शंखश्राद्ध भयमुच्यन्ते कालसर्प भय नारायणो नागबली भय त्रिपिण्डे आप्तेष्टि भय चन्दपरा कालसर्प भयमिद्यन्ते वेदोक्तो भय पुराणोक्त भय छन्द भय रक्तानो पितृलोकं मातृलोकं पुनितभय करिष्यते नमः पार्वती पते हर 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 महादेव. विठ्ठल जय जय विठ्ठल म्हणे ज्ञानेश्वरा राधा भाया पैकी